नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण सिॲक मुंबई यांची 2025-26 साठीची जी CET एक्झाम घेतली जाते सामायिक प्रवेश परीक्षा, तर त्याची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. उच्च शिक्षण विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात असते. सिॲक मुंबई भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे UPSCचे पूर्व प्रशिक्षणासाठी जी भरती प्रक्रिया घेतली जाते 2025-26 साठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. आणि पूर्व प्रशिक्षण केंद्र जे आहे ते नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, यशवंतराव चव्हाण, विकास प्रबोधिनी, यशदा संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकादमी, पुणे इत्यादी संस्थांमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरता सामायिक प्रवेश परीक्षेची ऑफलाईन मोड आयोजन 27/7/2025 रोजी करण्यात येत आहे. तर ऑनलाईन परीक्षेसाठीचे अर्ज जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. ऑफलाईन परीक्षेसाठीचे अर्ज जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. तर अर्ज करायला सुरुवात होणार आहे 3 जून 2025 आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 27 जून 2025. आणि याच्यासाठी अर्ज जे आहे परीक्षा शुल्क भरण्याचे दिनांक असेल 30 जून 2025. ऑफलाईन मोडमध्ये एक्झाम असेल 27 जुलै 2025मध्ये. विद्यार्थ्यांचे प्रवेश हे लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे ठरवले जाणार आहेत. मुलाखतीचे वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल. सामायिक प्रवेश परीक्षा जी आहे अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र निवडायचे आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार नाही आहे, असे सिॲक यांनी सांगितलेलं आहे. सिॲकची वेबसाईट जी आहे www.siac.org.in या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता. जाहिरातीचं PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. सिॲक मुंबई जे आहे तर त्यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे. आणि 2025-26 साठीचे जे अर्ज करायला सुरू झालेले आहेत. आणि याच्यासाठीचे प्रशिक्षण केंद्र ऑनलाईन अर्ज जे आहेत ते कधी सुरू होतील, ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख, परीक्षा शुल्काची तारीख, परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे 24 जुलै 2025ला आणि परीक्षा असेल 27 जुलै 2025. लेखी परीक्षेचा निकाल लागेल 6 ऑगस्ट 2025ला. आणि याच्यासाठीचे जे आहेत प्रशिक्षण केंद्र जे आहेत केंद्रात प्रवेश क्षमता जी आहे तर ती किती असणार आहे, तर याच्यामध्ये राजकीय प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई इथं 100 आहे आणि त्यानंतर 110 आहे. प्रशासकीय सेवा भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर इथं 110 आहे. छत्रपती संभाजीनगर इथं 70, कोल्हापूर इथं 70, नाशिक इथं 60, अमरावती इथं 60 आणि यशदा पुणे इथं 30 असे असेल. त्यानंतर पिंपरी चिंचवड इथं 50 असे एकूण 560 विद्यार्थ्यांना इथं प्रवेश दिला जाणार आहे. मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यानंतर जे आहे बार्टी वगैरे संदर्भातलं देण्यात आलं आहे. प्रवेश परीक्षेची पद्धती कशी असते ते देण्यात आलेलं आहे. लेखी परीक्षा 200 गुण, मुलाखत जी आहे ती 50 गुणांची असेल, अशी 250 गुणांची असणार आहे. भाग 1 आणि भाग 2 मध्ये परीक्षा असणार आहे. 50 प्रश्न 100 गुणांसाठी असतील आणि 40 प्रश्न 100 गुणांसाठी असे असणार आहेत. त्याच्यामध्ये सामान्य अध्ययनचा पेपर 1 असेल आणि CSATचा पेपर 2 असेल. त्यानंतर माध्यम जे आहे परीक्षेचं हिंदी आणि इंग्रजी असेल. परीक्षेचा वेळ जे आहे ते सकाळी 11 ते 1 असेल आणि 1 ते एकूण 2 तासाचा पेपर असेल. मुलाखत जी आहे तर ती तुमची 50 गुणाची असणार आहे. परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग जी आहे तर ती असणार आहे. त्यानंतर जे आहे शैक्षणिक पात्रता जी आहे ते तुम्हाला जे देण्यात आले पदवी तुमची प्राप्त झालेली असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा जे आहे खुल्या प्रवर्गासाठी EWS संवर्गातून असाल तर 21 ते 32 आहे. मागासवर्गीय विभक्त जाती, भटक्या जमाती, सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग असाल तर 35 आहे आणि अनुसूचित जाती जमाती असाल तर 37 आहे आणि दिव्यांग असाल तर 45 आहे. आदिवास देण्यात आलेला आहे. वसतिगृह व्यवस्थापन विद्या वेतन जे आहे कसं असेल ते देण्यात आलेलं आहे. परीक्षा शुल्क जे आहे प्रवेश परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 600, मागास राखीव प्रवर्गासाठी 400 रुपये असणार आहे. परीक्षा प्रवेशासाठी संबंधीच्या महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्याच्यात देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर हे व्यवस्थित बघायचं आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट वगैरे लागणार ते देण्यात आलेलं आहे. आणि प्रवेश प्रशिक्षण केंद्राचे ईमेल ID आणि दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेले आहेत, त्यावरही तुम्ही संपर्क साधू शकता. सिॲक मुंबई 2025-26 साठीची जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्या संदर्भातली संपूर्ण जाहिरात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा.
व अशाच नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवर मी घेऊन येत असते. ते पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्यालाही जॉईन करून ठेवा. तर हे आहे कॅटेगरी वाईज जागा जे आहे ते किती असणार आहेत आणि कशा असणार आहेत विभागानुसार, तर ते देण्यात आलेलं आहे, ते व्यवस्थित बघून घ्या. धन्यवाद.